या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 प्रॅक्टिस सेट 6.1 साठी लागणाऱ्या बेसिक कन्सेप्ट्स काय काय आहेत ते बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 हा प्रूफ दॅट क्वेश्चनबद्दल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईड ही राईट हँड साईडच्या इक्वल प्रूफ करायची असते. ते प्रूफ करत असताना तुम्हाला काही स्टेप्समध्ये काही बेसिक कन्सेप्ट्स लागणार आहेत ज्या तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये शिकले आहात. त्याच्यामधली फर्स्ट कन्सेप्ट आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये इथं आपल्याकडे एक नंबर 2/3 एक फ्रॅक्शन आहे प्लस 5. ओके, 5च्या डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. आता जर मला हे सॉल्व करायचं आहे तर मला दोघांचा बेस सेम पाहिजे. तर मी जर क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 मल्टिप्लाय बाय 1 और 1 मल्टिप्लाय बाय 2, 3 मल्टिप्लाय बाय 5 आणि 3 इंटू 1. हे सॉल्व केल्यावरती 2 1 जार 2, 3 5 जार 15, 3 1 जार 3. हे सॉल्व केल्यावरती तुम्हाला भेटतं 15 + 2 17/3. हे बेसिक आहे. नेक्स्ट आयडेंटिटीज. पहिलं आहे अल्जेब्रिक आयडेंटिटीज. त्याच्यामध्ये तुम्ही लोअर स्टँडर्ड्समध्ये म्हणजे 8th स्टँडर्डमध्ये शिकले असाल की a + b चा होल स्क्वेअर हा असतो a² + 2ab + b². नेक्स्ट a + b × a - b इज इक्वल्स टू a² - b². थर्ड a + b + c चा होल स्क्वेअर. याच्यासाठी तुम्ही एचा स्क्वेअर करा आधी, मग बीचा करा, मग सीचा करा. त्याच्यानंतर 2 × ab, मग 2 × bc, 2 × ac. हे बघा, एचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर, सीचा स्क्वेअर प्लस 2 × ab प्लस 2 × bc प्लस 2 × ac. याच्याने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्ही असं जावा किंवा असं जावा. ओके. नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. याच्यामध्ये फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी sin² θ + cos² θ = 1. नेक्स्ट 1 + tan² θ = sec² θ. थर्ड 1 + cot² θ = cosec² θ. आता समजा मला sin² θची व्हॅल्यू पाहिजे, तर मी काय करणार, cos² θला त्या साईडला पाठवणार. इकडे ऑलरेडी 1 होता. cos² θ इकडं पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन तो नेगेटिव्ह होणार. ओके. नेक्स्ट अजून मी कसं लिहू शकतो याला, समजा मला cos² θची व्हॅल्यू पाहिजे, तर मी काय करणार, 1 ॲज इट इज आहे इकडं, sin² θ मला नको आहे, मला cos² θची व्हॅल्यू पाहिजे, तर sin² θ इकडं पॉझिटिव्ह, तिकडे जाऊन नेगेटिव्ह. ओके. तर या फॉर्ममध्ये पण मी याला लिहू शकतो. अजून tan² θला तुम्ही कसं लिहू शकता, हे बघा, समजा मला tan² θ फाइंड करायचं आहे, तर हा 1 मला नको आहे, हा मी तिकडे पाठवतो, हा इकडं पॉझिटिव्ह, तिकडे जाऊन नेगेटिव्ह. तिकडं होता sec² θ - 1. ओके. नेक्स्ट tan² θ आहे, याला मी त्या साईडला पाठवतो, मग काय होणार, तिकडं sec² θ ऑलरेडी होता प्लस मायनस tan² θ, हा tan² θ तिकडे जाऊन मायनस झाला, इक्वल टू या साईडला 1 राहिलं. ओके. हे पण असं पण लिहू शकता तुम्ही. नेक्स्ट 1 + cot² θ = cosec² θ. समजा मला cot² θची व्हॅल्यू पाहिजे, तर cot² θ = cosec² θ. हा 1 इकडं प्लस आहे, तिकडं जाऊन काय होणार, -1 असं लिहू शकता. परत तुम्ही या दोघांना एका साईडला लिहून पण, जसं आपण आत्ता याचं केलं होतं, sec² θ - tan² θ = 1, तसं तुम्ही करू शकता. cot² θला तिकडे घेऊन जावा, cosec² θ - cot² θ = 1 असंही लिहू शकता. आता तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे का, नाही, तुम्हाला फक्त 1 2 3 लक्षात ठेवायचे. आणि मग यांना तुम्ही ॲज इट इज जशी तुम्हाला गरज असेल, समजा sin² θ पाहिजे, तर तुम्ही याला शिफ्टिंग करून फाइंड करू शकता. हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही आहे, फक्त 1 2 3 हे 3 लक्षात ठेवायची गरज आहे. आपला आयडेंटिटीजचा पार्ट झाला आहे. नेक्स्ट पार्ट बघा. थर्ड बेसिक कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे रेशनलायझेशन, जे तुम्ही 9th शिकलेत. 6/3 - 5√2. 6 हा न्यूमरेटर आहे, 3 - √5 हा तुमचा डिनॉमिनेटर आहे. आता डिनॉमिनेटरला इररॅशनल नंबर आपल्याला चालत नाही. न्यूमरेटरला असेल ओके, पण डिनॉमिनेटरला आपल्याला नको आहे. तर आपण या वेळेस काय करतो, न्यूमरेटर ॲज इट इज
3 मायनस रूट 5. रेशनलायझेशन म्हणजे काय, त्याला मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटरने, फक्त डिनॉमिनेटरची जी साईन आहे ती चेंज करायची. इथं 3 मायनस रूट 5 होतं, आपण कशाने मल्टिप्लाय करणार, 3 प्लस रूट 5नी, बोथ न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला. या स्टेपला म्हणतात किंवा या मेथडला म्हणतात रेशनलायझेशन. हे पण तुम्हाला काही जागेवरती करावं लागणार आहे जिथं तुमच्या डिनॉमिनेटरला रूट वगैरे असेल त्यावेळेस, म्हणजे इरॅशनल नंबर असेल त्यावेळेस. ओके, रेशनलायझेशन याला तुम्ही फर्दर सॉल्व करू शकता. याला ए मायनस बी ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करून, आणि वरती तुम्ही इथं डायरेक्ट ब्रॅकेट सॉल्व करू शकता. नेक्स्ट, आता याच्यासाठी रिलेशन्स पण इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. आपण काल बघितलं होतं किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, साईन थिटा इक्वल टू पी अपॉन एच, म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. कोजेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर. म्हणजेच मी कोजेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साईन थिटा लिहू शकतो. कोजेक थिटा हा साईन थिटाचा रेसिप्रोकल आहे. आणि मी असं पण लिहू शकतो, साईन थिटा जो आहे तो 1 अपॉन कोजेक थिटा आहे. अजून सेम रिलेशन, कॉस थिटा हा असतो बेस अपॉन हायपोटेनस, सेक थिटा असतो हायपोटेनस अपॉन बेस. सेक थिटाला मी लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा, म्हणजे हा जो सेक थिटा आहे तो कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे. तसंच मी असं सुद्धा लिहू शकतो, कॉस थिटा हा 1 अपॉन सेक थिटा आहे. सिमिलरली कॉट थिटा हा 1 अपॉन टॅन थिटा असतो. मी याला लिहू शकतो टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. हां, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, टॅन थिटा इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, आत्तापर्यंतच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट झाल्या, जर त्या तुम्हाला समजल्या असतील तर आपण 6.1च्या क्वेश्चन नंबर 6ला सुरुवात करू, जो की आहे प्रूफ दॅटचा क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं, साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इक्वल टू सेक थिटा. ओके, तर आत्ता सर्वात आधी आपण काय करणार, याचं क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. ही तुमची लेफ्ट हँड साईड आहे, ही तुमची राईट हँड साईड आहे. तुम्ही लेफ्ट हँड साईडला यूज करून राईट हँड साईडच्या इक्वल दाखवा. साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा ही प्लस कॉस थिटा. ठीक आहे, ही तुमची लेफ्ट हँड साईड आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण आत्ताच बघितलं होतं. ठीक आहे, बेसिकमध्ये कॉस थिटा इंटू कॉस थिटा, साईन स्क्वेअर थिटा ॲज इट इज, कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, अपॉनमध्ये इथं काय नाही म्हणजे 1 असतो, कॉस थिटा इंटू 1 किती झालं, कॉस थिटा. ओके, आता आपल्याला हे माहिती आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, 1. तर मी याच्या जागी लिहितो 1. ओके, आणि खाली कॉस थिटा ॲज इट इज. इथं रिझन काय लिहिणार आपण, हे 1 कुठून आलं, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतो, 1. ओके, त्याच्यामुळे इथं आपण 1 लिहिलं. आता 1 अपॉन कॉस थिटा काय असतो, तर सेक थिटा आपण बेसिकमध्ये शिकलो. त्याचं रिझन लिहा, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. ओके, झाला हा क्वेश्चन, एवढाच आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन 6चा सेकंड क्वेश्चन काय गिवन आहे, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हे प्रूफ करायचं आपल्याला. ओके, लेफ्ट हँड साईड काय आपली, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहून घ्या. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला तुम्ही काय लिहू शकता, सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता याचं रिझन काय आहे, कारण की आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कशाच्या बरोबर असतो, सेक स्क्वेअर थिटाच्या. ठीक आहे, हे तुम्ही रिझन इथं लिहिणार. नेक्स्ट, कॉस स्क्वेअर थिटा. आता हे तुम्ही या पूर्ण क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन नंबर 6मध्ये म्हणजे प्रूफ दॅटच्या क्वेश्चन्समध्ये हे लक्षात ठेवायचं की कोणताही फॉर्म गिवन असून तुम्हाला मॅक्झिमम केसेसमध्ये तुम्हाला प्रत्येक फॉर्मला साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं. म्हणजे इथं बघा, आता कॉस स्क्वेअर थिटा आहे तर त्याला मी ॲज इट इज होणार, पण इथं सेक स्क्वेअर थिटा आहे आणि मी सेक स्क्वेअर थिटाला कन्वर्ट करू शकतो कॉसमध्ये. तर मी ते करणार,
सेक स्क्वेअर थिटाला मी लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा, 1 कॉस स्क्वेअर थिटा. आता रिझन काय, कारण की सेक स्क्वेअर थिटा हा असतो 1 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, कॉस स्क्वेअर थिटा गेट कॅन्सल अँड आपलं आन्सर आलं 1. ठीक आहे, विच इज इक्वल टू RHS, राईट हँड साईड. ओके, देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड अँड हेन्स प्रूव्ड. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6चा थर्ड क्वेश्चन आपल्याला गिवन आहे √1 मायनस साईन थिटा अपॉन 1 प्लस साईन थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. याच्यामध्ये आपल्या लेफ्ट हँड साईड आहे √1 मायनस साईन थिटा अपॉन 1 प्लस साईन थिटा. आपण ज्यावेळेस डिनॉमिनेटर हा अंडररूटमध्ये असतो त्यावेळेस आपण त्याला रेशनलाइज करतो, तर ते आपण करून घेऊ. इथं 1 मायनस साईन थिटा अपॉन 1 प्लस साईन थिटा, जो डिनॉमिनेटर आहे त्याची अपोजिट साईडने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथं 1 प्लस साईन थिटा आहे, आपण मल्टिप्लाय कशाने करणार न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, तर 1 मायनस साईन थिटाने. ओके, आता त्याला सॉल्व करून घ्या. 1 मायनस साईन थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा, ही सेम टर्म आहे, ही दोनदा आहे. समजा हा एक्स आहे, हा पण एक्स आहे, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, तर मी त्या टर्मचा स्क्वेअर करून घेतो 1 मायनस साईन थिटाचा होल स्क्वेअर. ओके, नेक्स्ट 1 प्लस साईन थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. त्याचा आन्सर काय येतं ए मायनस बीचा स्क्वेअर. ओके, ठीक आहे, हे आपल्याला आत्तापर्यंत भेटले. आपल्याला हे माहिती आहे की 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा तो काय असतो, हे बघा, आपल्याला हे माहिती आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा काय असतो 1. जर मला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे तर मी काय करू शकतो, या कॉस स्क्वेअर थिटाला मी इकडेच ठेवणार. कॉस स्क्वेअर थिटा हा जो साईन स्क्वेअर थिटा आहे हा इकडं प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस. 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, हे आपण मागं पण बघितलं आहे की आपण कॉस स्क्वेअर थिटाला असं पण लिहू शकतो, आयडेंटिटीजवाल्या सेक्शनमध्ये बघितलं आपण. ठीक आहे, तर आता 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा, तर लिहून घ्या नेक्स्ट स्टेपमध्ये 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा 1 मायनस साईन थिटाचा होल स्क्वेअर हा ॲज इट इज अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, त्याच्या जागी तुम्ही काय लिहू शकता कॉस स्क्वेअर थिटा. ओके, रिझन काय लिहिणार तुम्ही, रिझन लिहिणार कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं इथं, रिझन तुम्ही इथं लिहिणार इक्वल टू. आता आपण एक काम करू शकतो, आपण आहे ना 1 मायनस साईन थिटा याचा होल स्क्वेअर आणि कॉसचा होल स्क्वेअर असं लिहू. काय फरक पडेल का, काहीच नाही. हा स्क्वेअर इथं डिस्ट्रीब्यूट होईल, हा स्क्वेअर इथं डिस्ट्रीब्यूट होईल, इंडायसेसचा रूल. ओके, आता हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होणार, तुमच्याकडे काय राहणार 1 मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आता काय करा, हा जो कॉस आहे ना हा डिस्ट्रीब्यूट करा, म्हणजे बघा 1 मायनस कॉस थिटा मायनस साईन थिटा, आणि याला पण हा डिनॉमिनेटर घेऊन द्या. ओके, म्हणजे डिनॉमिनेटर हा सेम आहे, तर मी त्याला वेगळं पण लिहू शकतो, असं आणि एकदा असं, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा आणि एकदा साईन अपॉन कॉस थिटा. ओके, आपल्याला हे माहिती आहे 1 अपॉन कॉस थिटा काय असतो सेक थिटा, कॉस हा सेकचा रेसिप्रोकल असतो, मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो टॅन थिटा. ओके, रिझन तुम्ही लिहू शकता 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साईन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, विच इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. दॅटच्या पुढं तुम्ही तुमचा क्वेश्चन लिहू शकता. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन काय गिवन आहे आपल्याला, सेक थिटा मायनस कॉस थिटा मल्टिप्लाय बाय कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. आता
लेफ्ट हँड साईड काय गिवन आहे तुम्हाला? लेफ्ट हँड साईड गिवन आहे सेक थीटा मायनस कॉस थीटा इंटू कॉट थीटा प्लस टॅन थीटा. ओके, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन्समध्ये जे सगळे टर्म्स आहेत ते कशामध्ये पाहिजे? कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये. तर मी सेक थीटाला कॉसमध्ये किंवा साईनमध्ये कन्वर्ट करू शकतो का? तर हो, मी करू शकतो सेकला कॉसमध्ये कन्वर्ट. तर मी लिहितो सेक असतो 1/cos थीटा, कॉस थीटा ॲज इट इज, फक्त मी सेकच्या जागी 1/cos थीटा लिहिले. नेक्स्ट कॉट थीटाला मी काय लिहू शकतो? कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस टॅन थीटाला काय लिहू शकतो? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता मी ही कॉट थीटाची व्हॅल्यू कुठून लिहिली? तर बघा, टॅन थीटा तुम्हाला माहिती आहे साइन अपॉन कॉस असतो. तुम्हाला हे पण माहिती आहे की कॉट थीटा जो असतो तो टॅनचा रेसिप्रोकल असतो. त्याच्यामुळं मी कॉसवरती लिहिला आणि साइन खाली लिहिला. बस एवढंच केलं. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. 1 मायनस कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. त्याच्यानंतर इथं पण क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन थीटा इंटू साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा आणि साइन थीटा इंटू कॉस थीटा ॲज इट इज, साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, नेक्स्ट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा हा काय असतो? साइन स्क्वेअर थीटा. हे आपण ऑलरेडी मागं बघितलेलं आहे. अपॉन कॉस थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. याचा आन्सर काय असतं? 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, यांचे रिझन्स तुम्ही लिहू शकता जे काही आपण आतापर्यंत बघितले. ओके, रिझन्स काय असतील यांचे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा, हे झालं तुमचं फर्स्ट रिझन. नेक्स्ट काय? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू असतो 1. ठीक आहे, या दोन्ही रिझननी याच्याने तुमचा साइन स्क्वेअर थीटा आला आणि या रिझननी, एक मिनटं, हा जो रिझन आहे ही जी आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याचा वापर करून हे दोन्ही पण आलेत, साइन स्क्वेअर थीटा आणि हे वाला 1. ओके, नेक्स्ट आता आपण काय करू शकतो? हा साइन थीटा आणि हा साइन स्क्वेअर थीटा, इथं 2 साइन स्क्वेअर थीटा आहेत. साइन थीटा इंटू साइन थीटा, त्याच्यातला एक साइन थीटा कॅन्सल झाला. नेक्स्ट आता आपल्याकडे काय येईल? साइन थीटा इंटू 1 साइन थीटा, कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा. ओके ओके, आता मी याला असं जरी ठेवलं साइन अपॉन कॉस म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा, डायरेक्ट टॅन थीटा येतो आपल्याकडं आणि 1 अपॉन कॉस काय? सेक थीटा. ओके, आपला आन्सर ऑलरेडी प्रूफ्ड आहे. ही वाली स्टेप करायची गरज नाही आपल्याला, ही वाली स्टेप करायची गरज नाही. डायरेक्ट आपण लिहिलं साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा, हे आपल्याकडे आलेलं आहे. आता कॅन्सल वगैरे करून फायनली आपण लिहू शकतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असतो? टॅन थीटा आणि 1 अपॉन कॉस काय असतो? तर सेक थीटा. ओके, यांचे रिझन तुम्ही लिहू शकता की टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि नेक्स्ट तुम्ही सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा, हे पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे तुमचे रिझन झाले. देअरफॉर इट इज इक्वल टू RHS आणि हेन्स प्रूव्ड. तुम्ही इथं क्वेश्चन लिहू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय? कॉट थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू कोजेक थीटा इंटू सेक थीटा, हे आपल्याला प्रूफ करायचे. तर लेफ्ट हँड साईड काय आपली? लेफ्ट हँड साईड कॉट थीटा प्लस टॅन थीटा. ओके, कॉट थीटाला तुम्ही काय लिहू शकता? कॉस थीटा अपॉन साइन थीटा.
ओके. टॅन थिटाला काय लिहू शकता, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, प्लस साईन थिटा इंटू साईन थिटा, साईन स्क्वेअर थिटा, अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज, साईन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, साईन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज. आता याला स्प्लिट करून घ्या. 1 अपॉन साईन थिटा एकदा लिहा, इंटू 1 अपॉन कॉस थिटा एकदा लिहा. ओके. 1 अपॉन साईन थिटा तुम्हाला भेटेल कोजेक थिटा, इंटू 1 अपॉन कॉस असतो सेक थिटा. इथं रिझन्स काय लिहिणार, कोजेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साईन असतो, आणि जो सेक थिटा आहे तो असतो 1 अपॉन कॉस थिटा. हे झाले तुमचे रिझन्स. ठीक आहे. इथं पण एक रिझन राहिलं आपल्याला याचं, की साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे असतं 1. ठीक आहे. कोणत्याही क्वेश्चनमध्ये बेसिक काय लक्ष ठेवायचं आहे, कॉट टॅन सेक कोजेक असं दिसलं तर त्याला कन्वर्ट करून घ्यायचं कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये. क्वेश्चन इझी होतो आणि सॉल्व्ह करायला सिम्पल जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. तर लेफ्ट हँड साईड आपण आधी घेऊ. लेफ्ट हँड साईड इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके. 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा याला काय करा, रेशनलाइज, म्हणजे इंटू सेक थिटा टॅन थिटा, फक्त इथं नेगेटिव्हच्या जागी इथं पॉझिटिव्ह, अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके. सॉल्व करा. सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके. नेक्स्ट ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. तर आता मी याला कसं लिहू शकतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे. मला टॅन आणि सेक एका साईडला पाहिजे नव्हते, तर मी काय केलं, टॅनला तिकडे पाठवलं. तर इथं 1 राहिला. 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आलं. टॅन स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटाचं आन्सर काय आलं, 1. ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथं 1 लिहिलं. नेक्स्ट सेक थिटा प्लस टॅन थिटा हे तुमचं RHS आहे, इक्वल टू RHS. हेन्स प्रूफ दॅट. इथं तुम्ही क्वेश्चन लिहिणार. ओके. अशा प्रकारे आपण टोटल 6 क्वेश्चन कंप्लीट केलेत. क्वेश्चन नंबर 6चे जे उरलेले 6 क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू.